2 महिन्यात ज्याच्याकडून चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, जीवित म्हात्रे, आपलं देखील हार्दिक स्वागत. कपिल तर व्यासपीठावर मात्र नवी मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रिय नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार साहेब सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे मार्गदर्शक संतोष जगताप सर, रणजीपट्टू, हे देखील विनंती आहे. संतोष सर, हा शेवटचा सामना देखील आपण वरतीपासून पाहायचा आहे आणि निरीक्षक म्हणून देखील त्यांची नेमणूक झाली या सामन्यासाठी. शेखर पेडणेकर सर हे देखील मात्र, तसेच त्यांच्याबरोबर रोशन खापणे असतील, सनी जगताप, नवनाथ केतले आणि सर्वच कपिल गोपाळ यांची संपूर्ण टीम असेल, एडी असेल, महेंद्र असेल, तुमचं सर्वांचं उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. आजच्या दिवसाप्रमाणे उद्या देखील आपण सकाळी सर्वजण आणि ही मॅच झाल्यानंतर सर्व स्वयंसेवक कमिटी आपण जागेवरच मीटिंग घेणार आहोत. तर सामन्याला सुरुवात, सलामीची जोडी मैदानात दाखल होते. अर्थातच पुन्हा एकदा येतोय नवी मुंबईचा सुपरस्टार भूषण पाटील आणि त्याच्या बरोबरीने मात्र कल्याण आंबिवलीचा शाहिद शेख, शिवसेना 11 शिरवणे, अर्थातच किरण मेहर आणि कंपनी. योगेश नवले साहेब, उशिरे का होईना परंतु आपला आज आगमन झालाय आणि या क्रीडा स्पर्धेसाठी आपण देखील खूप उत्सुक आहात. आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सामन्याकडे जाऊयात. आजचा दिवस जर पाहिलं, षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळाली, परंतु त्याचबरोबर कुणाची एक गोष्ट पाहायला मिळाली, अचूक टप्प्यावरची त्यांची गोलंदाजी आहे, ज्यांच्याकडे कट आहे, ज्यांच्याकडे स्विंग आहे, ज्यांच्याकडे गोलंदाजीवर कंट्रोल आहे, त्यांनी मात्र हुकूमत राखली. कारण या अगोदरचा सामना नरेश ठोंबरेची गोलंदाजी पहा, अंकुर सिंग, गोगा असेल, नरेश ठोंबरे असेल, या गोलंदाजांनी मात्र अधीरज गाजवला आजच्या दिवसामध्ये. परंतु आजचा दिवस भूषणने गाजवला, आजचा दिवस अख्तरने गाजवला, आजचा दिवस गाजवला एकूने देखील गाजवला, जयेश पाटीलने गाजवला, या फलंदाजांनी देखील आजचा दिवस गाजवलेला आहे. आजचा दिवस आणि विशाल या पालघरच्या खेळाडूने, दांडीच्या खेळाडूने देखील सर्वच प्रेक्षकांची दांडी गुल करून टाकली, सर्वांची मन जिंकून घेतली आणि विशाल नावाचा ठसा मात्र आज तमाम प्रेक्षकांच्या मनावर कोरला. अंकुर सिंग गोलंदाजीसाठी. सुरेख फटका, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय, भूषण पाटीलच्या बॅट मधून निघाला फटका, आकाश पहा काय आज षटकांचा सामना क्लास दाखवून देतोय भूषण पाटील, आपला कव्हरच्या दिशेने चौकार. भूषणच्या बॅट मधून मात्र सुरेख, कारण हे युद्ध गुणाचं आहे, दोन मातब्बर खेळाडूंचं. एका बाजूला नवी मुंबईचा सुपरस्टार भूषण, दुसऱ्या बाजूला ज्या गोलंदाजाने काल देखील मात्र अप्रतिम कामगिरी करत साताऱ्यात अप्रतिम कामगिरी केली, आज मात्र सगळ्यांची मन जिंकून घेतली. अंकुर पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम फटका भूषण पाटीलच्या बॅट मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू नवी मुंबईच्या क्रिकेटचा शहेनशाह आहे हे दाखवून देतोय पहिल्या चेंडूवर. नुसता शहेनशाह नाही तर क्लास काय असतो, ज्या वेळेला सरळ बॅटने चेंडू खेळला जातो, ज्या वेळेला कव्हरला चेंडू खेळला जातो, त्यावेळेला त्या फलंदाजाचा क्लास दिसून येतो आणि ते देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो भूषण पाटील. काही करायची आहे सर, कॅप्टनला वॉर्निंग द्या, घाई करायची आहे. 8-8 षटकांचा सामना आहे. तर सामना मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होतोय. अंकुर सिंग गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. पुढचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक मात्र पहिले सुरू असताना शाहिद येतोय फलंदाजी करण्यासाठी. आज मात्र शाहिदची जी भाणावी अशी कामगिरी झाली नाही, ज्या कामगिरीसाठी शाहिद प्रसिद्ध आहे. गुडघ्या जमिनीवर टेकून षटकार मारण्याची एक वेगळं कौशल्य त्याला अवगत आहे. पाहूया आज शाहिद या महत्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स देतोय तो. अंकुर सिंग, सुरेख फटका
बॅट मधून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि शाहिद शेखला मात्र याही मॅच मध्ये विशेष काही न करता अपेक्षा होती तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. बाद होतोय शाहिद. DJ Lebanon DJ Bagby exclusive. दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो. तर बाद होतोय मात्र या ठिकाणी शाहिद त्याची जागा घेण्यासाठी माजिद बलोच बनकोडे गावचा असणारा हा खेळाडू नवी मुंबईचा याने मात्र एक करामत केली आहे. आज मात्र पहिल्या दोनही मॅच जो माजिद खेळलेला आहे पहिला चेंडू षटकारामध्ये परावर्तित केलाय. पाहूया माजिद या मॅच मध्ये काय करामत करतोय. परंतु अंकुर सिंगने आजच्या संपूर्ण दिवसभरावर स्वतःच्या नावाचा ठसा उमटवलाय. एवढी अप्रतिम गोलंदाजी, स्विंगवर कंट्रोल, वेगावर कंट्रोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अचूक टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याचं नक्कीच पर्यायाने यश देखील मिळताना पाहायला मिळतंय ते अंकुर सिंग याला. माजिद बलोच हो सुंदर सन्मान दिला या चेंडूचा. धावाची संधी तर सुरेख गोलंदाजी करतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवून धावबाद करण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी होता अंकुर सिंग याचा. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग होतोय. सिमेंटची खेळपट्टी आहे. खूप कमी गोलंदाज असे असतात सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील चेंडू वळवण्याचं कसब त्यांच्याकडे असतं ते पाहायला मिळतंय. चेंडू स्विंग करताना दिसतोय तो अंकुर सिंग. बॅटची कडा घेतली जाते. हवे चेंडू वरची बॅटची कडा घेतली जाते. यश आणि नरेश टोंबरेच्या हातामध्ये चेंडू आणि यश मिळते अंकुर सिंग. आज मात्र कोऱ्याने विकेट या ठिकाणी मिळवतोय. रवी म्हात्रे येत आहेत फलंदाजी करण्यासाठी तुर्भेगावचा आणखी एक खेळाडू. कारण दोन्ही खेळाडू आता मात्र तुर्भेगावचे असतील. कुमार 11 तुर्भे या संघाच्या माध्यमातून जो नवी मुंबईतील सध्या ज्या 48 संघ आहेत त्याच्यामध्ये अव्वल स्थानावर देखील विराजमान आहे. काही करायची आहे पंच ताकीद द्या. बराचसा विलंब होतोय तर आणि बदल केला जातोय. पुन्हा एकदा येतोय रायगड एक्सप्रेस अर्थातच दिगोडे गावचा सितारा येतोय गोलंदाजी मार्कवर. या सिताराने काय करामत केली आहे. वय वर्ष आहे 21 परंतु उडपीची स्पर्धा गाजवली. कतारला गेला या वर्षी आणि कतारची स्पर्धा देखील गाजवली आणि या स्पर्धेत देखील कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय मोठ्या. हो पुढचा चेंडू टप्पा पडतोय. काहीसा कट होतोय. शपल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पाठी चेंडू येत नाहीये. तर हे टेनिस बॉल क्रिकेट आहे आणि अलीकडच्या काळात आलेल्या वेबसाईट्स असतील आणि तळागाळापर्यंत पोहोचलेले टेनिस बॉलचं क्रिकेट नवनवीन खेळाडूंची खाण येतच राहतात. बदल तुम्हाला प्रामुख्याने दरवर्षी टेनिस क्रिकेटला एक नवीन स्टार पाहायला मिळतोय. नवनवीन खेळाडू कुणालजी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. मन जिंकून घेणारा चेंडू. टप्पा पडतोय. थोडासा चेंडू बाउन्स घेतोय. ही खासियत आहे मोठ्याची. ही खासियत आहे विश्वजित ठाकूरची. ही खासियत आहे ओरणची. ही खासियत आहे रायगडची. तर मॅच मात्र ठाणे वर्सेस रायगड सुरू आहे आणि सातत्याने अशा प्रकारच्या मॅचेस खेळवल्या गेल्या आहेत. मोठमोठ्या स्पर्धा तळोजा स्पर्धा असेल रतनबुवा स्पर्धा असेल ठाणे वर्सेस रायगड मॅचेस खेळवल्या गेल्या आहेत. हो सुरेख चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. योगेश पवार त्या ठिकाणी चेंडूवर रणजीपट्टू आणि एक धाव मात्र या ठिकाणी मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. रवी म्हात्रे आणि भूषण 8 षटकांचा सामना आणि अलीकडच्या काळात मात्र बऱ्याचशा संघांना ही सवय नसते. कारण पूर्वी मात्र इनिंगने खेळलं जाणारं टेनिस बॉल क्रिकेट 80च्या दशकामध्ये 30 षटकांचं, तदनंतर 25, तदनंतर 20, तदनंतर 16, 12, 8, 10 अशा प्रकारचा खेळ. ओ अप्रतिम फटका मात्र रवी म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार.
तर सुरेख फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय रवी मात्रेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्येने उचल घेतली, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. अतिशय सुंदर क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक आगळा वेगळा स्टान्स आहे. पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र जात असताना आणि चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी, हिंदुस्तानी हमने कहा है. धन्यवाद. तर त्याचबरोबर मी आभारी आहे tenniscricket.in, क्रिक लाईफ फाउंडेशन, 70-70 स्पोर्ट्स, लोकल टेनिस क्रिकेट, तसेच आज आमच्याले पनवेल टेनिस क्रिकेट आनंद ताडेकर या सर्वांचा आभारी आहे. मयूर स्पोर्ट्स क्लबचा आभारी आहे ज्यांच्या माध्यमातून, तसेच ऑरियर्स ज्यांनी आजच्या दिवसभरासाठी बॅट दिलेली आहे, तसेच न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स यांचा देखील आभारी आहे. आणि यश मात्र या ठिकाणी मिळत आहे विश्वजित ठाकूरला. 2 फटके जरूर मारले आणि तदनंतर मात्र चेंडू कट होतोय, बॅटची कडा घेतली जाते आणि बाद होतो मात्र या ठिकाणी काय. डीजे किरण NG. हो, आणि ज्यांची आम्ही वाट पाहत होतो प्रशांत कदम, ज्यांनी तुम्ही युट्यूबवर तुम्ही डान्स पाहिला असेल सैराट गाण्यावरचा, यांचाच होता. एकदा जोरदार टाळ्या प्रशांत कदम साठी झाल्या पाहिजेत. क्रिकेट बरोबर तुम्हाला भटवाडीमध्ये मनोरंजन देखील पाहायला मिळतं आणि यालाच क्रिकेट म्हणतात. तर षटक 2 58, माफ करा, 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या समाप्ती, 2 षटकं संपतायत 22 धावा धाव फलकावर आणि तिसरं षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो. नरेश ठोंबरे येतोय. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. एका धावेचं षटक महत्वपूर्ण क्षणी टाकलं होतं. तोच नरेश गोलंदाजी मार्कवर येतोय. फलंदाजीसाठी भूषण. सकाळचा मात्र 17 धुमाकूळ घातला होता. 26 धावांची वादळी केळी SP11 दादर या संघाच्या विरुद्ध केली आणि आपल्या शिवसेना 11 शिरवणे संघासाठी मात्र सुंदर कामगिरी. नरेश येतोय. चांगलं युद्ध पाहायला मिळेल या 2 खेळाडूंमधील. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईकला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो उबेद खान उर्फ मुन्ना. नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकवर भूषण. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नरेश. पुढचा चेंडू देखील अतिशय सुरेख पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन चेंडू पॉइंटला कट करायचा होता. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. क्रिकेट 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 आणि क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांचा श्वास म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही आम्ही नक्कीच जीवन देखील क्रिकेट जगत असतो. आपल्या आयुष्यात देखील असंख्य बाउन्सर्स येत असतात, ते आपल्याला हुकवावे लागतात. असंख्य फुलटॉस येतात, त्याचा फायदा घ्यावा लागतो. असंख्य यॉर्कर येतात, ते आपल्याला अडवावे लागतात. आणि तुमच्या आमचा जीवनाचा घटक झालाय हा क्रिकेट.
पुढचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर पिचिंग स्वैर चेंडू घोषित केलाय पंचांनी. या सामन्याचे पंच पाहायला मिळतील कल्याणी घोरपडे आणि शशी साटम आणि पीसी पाटील सर आणि करुणा कोटियन सर. हे 4 पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी स्टेडियम. आता असं वाटतं की पुढल्या वेळेला एखादं स्टेडियम बाजूला आणखी एखादं स्टेडियम बनवावे लागते की काय, आणि त्यात देखील जागा पुरणार नाहीये. एवढी प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पावलं भटवाडीच्या दिशेने पाहायला मिळतात. टेनिस आणि रबर या दोन्ही क्रिकेटच्या सुरुवातीच्या हंगामात. सुरेख फटका भूषणच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता मात्र थोडीशी जागा बनवली, बॅक फुटला गेला, ओव्हरपिच चेंडू आणि समोरच्या दिशेने टोलावला. 4 धावांसाठी. तर सुरेख फटका. तर हे 2 खेळाडूंमधील युद्ध पाहायला मिळत आहे. काही चेंडू जर नरेश यशस्वी झाला, तदनंतर मात्र भूषणने आपलं चुणूक दाखवली. आता मात्र ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केला हा चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तन झालं, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही, पदल आली तर थोडंसं अपुरं पडलं म्हणावं लागेल. तर ज्ञानेश्वर सुतार साहेब आपण आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी भेट दिली. नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, शिवसेना नगरसेवक. हो, आता मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन अपेक्षित होतं. थोडासा वेगवान चेंडू येईल, चेंडू हळूवार पद्धतीने येतोय, टप्पा पडतो चेंडू, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील होतोय. बॅटच्या पट्ट्यात काही भूषणच्या चेंडू येत नाहीये. गती परिवर्तन पाहायला मिळत आहे. नरेश ठोंबरे, खोपोली खालापूर तालुक्यातील असणारा हा खेळाडू खोपोली एक्सप्रेस म्हणून देखील ओळखला जातो. बघूया, आतापर्यंत मात्र चांगली कामगिरी या सामन्यामध्ये राहिली आहे. 8 षटकांचा असणारा हा सामना. नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 24 अर्थातच नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. 1 धाव मिळेल आणि यानंतर फ्री हिट देखील मिळणार आहे. प्रत्येक नो बॉलला फ्री हिट अलीकडच्या काळात आणि ओव्हर स्टेपिंगला तर प्रामुख्याने दिला जायचा. फ्री हिट असणार आहे, परंतु कल्याणी घोरपडे या ठिकाणी घोषित करतायत. तर आजच्या प्रमाणे उद्याच्या टीम्सला देखील विनंती आहे, 7:30 वाजता टॉस होईल आणि 8 वाजता सामना सुरू होईल. सुरेख फटका मारला जातोय, हवेत चेंडू समोरच्या दिशेने डोलावला जातोय, बचावला जातोय. मात्र या ठिकाणी भूषण पाटील फ्री हिट. आणि सकाळपासून जर तुम्ही आढावा घेतला, बऱ्याचशा नो बॉलवर फ्री हिट वर विकेट गेल्या होत्या आणि ते बचावले गेले आहेत. लेग बिफोर विकेट असतील, कॅच विकेट असतील, अशा विकेट गेल्यात, परंतु फ्री हिटचा फायदा फलंदाजांना मात्र मिळताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढून जाऊन पोहोचते ती 29 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गडी बाद झालेले आहेत ते 3 गडी बाद झालेत. अर्थातच शाहिद शेख बाद झालाय, माजिद बलोच बाद झालाय आणि रवी मात्रे बाद झालाय. तर उबेद खान, मुन्ना आणि त्याच्या बरोबरीने भूषण पाटील फलंदाजी करतोय. दत्ताजी साळवी क्रीडांगण आज प्रेक्षकांनी भरून गेलेलं आहे आणि विशेष कौतुक करावं लागेल मामा यांचं, कारण मनोमन इच्छा होती त्यांची देखील सर्वाधिक उंच ट्रॉफीज. किट जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक संघाचं आकर्षक असणारं किट पाहायला मिळत आहे आणि मातब्बर टीम्स देखील पाहायला मिळतात. यावर्षी एक वेगळा फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि कुणाल दातेजी उल्लेख पुन्हा एकदा करील, या स्पर्धेतील 16च्या 16 संघांना 24 संघांना 24च्या 24 संघांना त्यांच्या समोर ड्रॉ करण्यात आलेला आहे, त्यांच्या कर्णधारांच्या उपस्थितीत ड्रॉ करण्यात आलेला आहे आणि 15 दिवस अगोदरच आपण ड्रॉ केलेला आहे. हो, अप्रतिम चेंडू विश्वजित ठाकूर, ज्या विकेटची तलाश होती भूषण पाटीलच्या ती या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते. अष्ट्या उद्ध्वस्त आणि भूषण पाटील जी महत्वाची विकेट होते शिवसेना 11 शिरवणे संघाचा तो तंबूच्या
उदय आलेले आहेत. धन्यवाद उदय. उदय आणि जुगलबंदी असते नेहमीच उदय आणि प्रशांत यांची. आणि आता पाहूयात अजूनही ही मॅच बरीचशी आहे. या संपूर्ण मॅच मध्ये या दोघांची एक संधी प्रशांतला दिली जाईल. त्यानंतर मात्र उदय देखील आलेले आहेत, कारण मिथुनचे ते फॅन आहेत आणि मिथुनच्याच गाण्यांवर डान्स त्यांचा असतो. आणि नितीन आहेत का पण? आहेत. ओके. क्रिकेट खेळा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. कोणालाही त्रास होणार नाही. या पद्धतीने मनोरंजन जरूर झालं पाहिजे, कारण IPL मध्ये देखील आपण चीयर्स लीडर बघतो, परंतु भटवाडीत आल्यावर तुम्हाला चीयर्स बॉय पाहायला मिळतात आणि सातत्याने कुणाल आपण पाहताय. धावसंख्या झाली आहे ती 29 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि चौथं षटक विश्वजित ठाकूर. हो, पुढचा चेंडू विश्वजित ठाकूरचा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय भावेश पवार साठी. आता ही दोन अष्टपैलू खेळाडू सध्या अलीकडच्या काळात जर तुम्ही पाहिलं गेलं तर या दोन्ही खेळाडूंनी स्वतःच्या नावाभोवती खूप वलय कमी कालावधीमध्ये भावेश पवारने विश्वजित ठाकूरने निर्माण केलंय. एक भिवंडीचा खेळाडू तर एक उरणचा खेळाडू आहे, त्यांच्याकडून ही कामगिरी पाहायला मिळते. विश्वजित ठाकूर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तेच तर्रार मारा. टप्पा पडतो न पडतो तेच, डोळ्याची पापणी लवते न लवते तेच. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन पोहोचला. एवढी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विश्वजित ठाकूर. या अगोदरचा चेंडू थोडासा हळूवार होता, परंतु आता मात्र अधिक गतिमान पाहिलं. रिव्हर्स स्वीपसाठी मात्र हा प्रयत्न झाला. अधिक गतिमान पद्धतीने चेंडू टाकला त्याचा. आणि खेळपट्टी जर पाहिली सिमेंटची आहे, वेगवान गोलंदाजाला सहाय्य करताना पाहायला मिळते. सुरेख चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा मारा. या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता 2 चेंडूवर. आता मात्र खोलवर टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली आणि 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावा धावफलकावर. चौथं षटक सुरू असताना एक वेगळा सामना जो अलीकडच्या काळातील या ठिकाणी आमचे मंदार संघाचे कर्णधार प्रशांत जे आहेत, कारण तुम्ही जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस खेळलेला असाल, परंतु या ठिकाणी एक वेगळा उपक्रम आम्ही आणलेला आहे. सवय नाही अलीकडच्या काळातील खेळाडूंना, परंतु 8 षटकांचा आम्ही पावसाळी लिजंड ट्रॉफी मध्ये देखील 8 षटकांचा प्रयोग केला होता. आणि पुन्हा एकदा 8 षटकांच्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळतात. गत वर्षी देखील UK टायगर चॅम्पियनशिप मध्ये 8 षटकांचा सामना झाला होता. उलटाच पद्धतीचा चेंडू, दिशा दिली चेंडूला. उबैद खान उर्फ मुन्नाच्या बॅट मधून निघालेला मीरा भाईंदरचा हा खेळाडू षटकार. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन. ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं, परंतु बोरवली नंतर मीरा भाईंदर केवळ ठाण्यामध्ये गेलं आणि त्यानंतर वसई विरार नालासोपारा पालघरमध्ये गेलं. हो, आता मात्र अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी विश्वजित ठाकूर. अरे बजाव डीजे. तुमने जो देखा है, सोचा है, समझा है, जाना है, ओ मैं नहीं, ओ मैं नहीं. लोगों की नजरों ने मुझको यहाँ जो भी माना है, ओ मैं नहीं, ओ मैं नहीं. आवारा बादल को भराई बादल को दुनिया में जिंदा है कौन. अरे दीवानो. धन्यवाद. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 36 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर या ठिकाणी मी नमूद करील, क्रिकेटचे चाहते आमचे परममित्र संदेशजी पाटील खास ऐरोलीवरून या क्रिकेटच्या सामन्यापासून. विनंती आहे संदेशजी, आपण व्यासपीठावर यायचंय. या क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित झालात. आपलं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. तर शहजाद आपण यायचंय 4 षटकांसाठी, तदनंतर कुणाल आणि मी पुन्हा एकदा शेवटी येईल या ठिकाणी. तर शहजाद शेख यांनी देखील आजचा दिवस सर्वांचे मंत्रमुग्ध करणारं समालोचन हिंदी, राष्ट्रभाषा हिंदीतून पाहायला मिळालं. शहजाद फ्रॉम मुंब्रा. धन्यवाद चंदू.
बिल्कुल चंदू शेट्टी ने यूके टाइगर में मौका दिया। इस प्रतियोगिता की अगर बात कर, सीजन की शुरुआत में ही एक बेहतरीन टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया जाता है। इसी बीच चलते हैं ग्राउंड की तरफ। इस बार ये गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंद थी। भाग्यशाली रहे कि बैट का अंदरूनी किनारा नहीं लगा, नहीं तो दुर्घटना घटने के आसार हो सकते थे। एक बड़ा विकेट हाथ जरूर लग सकता था। नॉन स्ट्राइक हैंड पर देख सकते हैं वंडर बॉयज बिल्कुल कहा जाता है जिन्हें, आ चुके हैं जयेश पाटिल। इस बार काफी तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, नजदीकी मामला हो सकता है। अंकुर सिंह ने अपने आप को झोंक दिया पूरी तरीके से। उन्हें पता है अगर जयेश पाटिल जैसे खिलाड़ी का विकेट अगर मिलता है तो काबिले तारीफ होगा, क्योंकि ये एक खिलाड़ी, एक ऐसा खिलाड़ी है जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॉर्म में है। काबिले तारीफ बैटिंग ऑर्डर के हिसाब से उन्हें भेजा गया है और साथ ही साथ एक्स्ट्रा स्ट्रोक खेलने में माहिर। संदेश पाटिल साहब की तरफ से जयेश पाटिल के लिए इनामी राशि आती हुई हर 6 पर 200 रुपए रोक रखा जाएगा कि हमारे बाजू में एटीएम मशीन लग चुकी है, अब इनामी राशि यहीं से निकल के मिलेगी आपको। तो चलते हैं फिर से एक बार ग्राउंड की तरफ रुक करते हैं। सामना करने के लिए तैयार डेंजर विस्फोटक बल्लेबाज, छोटा पैकेट बड़ा धमाका जयेश पाटिल सामना करेंगे अंकुर सिंह का। अंकुर सिंह की मैं जरूर तारीफ करूंगा, आज के दिन के सबसे होनहार, बेहतरीन और कम रन देने वाले गेंदबाज अब तक के नजर आते हुए। इस बार पहली गेंद आड़े बल्ले से खेलने का प्रयास, बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं, गेंद कानों के पास गुनगुनाती हुई, जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के हाथों में सुरक्षित डॉट के रूप में। इस डॉट के साथ अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन फिर से एक बार अंकुर के माध्यम से नजर आता हुआ। इसी बीच फिर से एक बार अंकुर, इस बार पटकी हुई गेंद थी, पुल कर दिया गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ, 6 रनों के लिए। संदेश पाटिल साहब की तरफ से 200 रुपए की इनामी राशि जरूर यहां पर मिलती हुई। इसी बीच अगली गेंद, इस बार लो फुल टॉस गेंद थी, गेंद डीप मिड ऑन बाउंड्री की तरफ, अंपायर के इशारे का इंतजार, अंपायर का इशारा, 4 रनों के लिए परिवर्तित होता हुआ। बिल्कुल आते ही साथ बड़े स्ट्रोक खेलने में माहिर। इस बार रिवर्स खेलने का प्रयास, बैट और बॉल की बिल्कुल मुलाकात नहीं, गेंद डॉट के रूप में। इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई, 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 47 रन्स। विकेटों की अगर बात करें तो लगभग विकेटें जा चुकी हैं 5। डीजे I'll be
अगर अंगत रनों को रोकने में सक्षम और कामयाब हो पाते हैं तो यहां पर बाग 11 तलुज आन बान शान की ट्रॉफी तक के पहुंचने का। तो देखते हैं कौन सी टीम है जो जीत का परचम आज के दिन लहराएगी। इसी बीच अगली गेंद काफी तेज तर्रार गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, गेंद में उछाल ज्यादा लेकिन ऑफ स्टंप से काफी ज्यादा बाहर। वाइड का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, अतिरिक्त रनों में एक रन जरूर जुड़ता हुआ, एक्स्ट्रा के रूप में एक रन जरूर मिलता हुआ। इस एक रन की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 68 रन। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार अंगद। शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 4 रनों के लिए। डीप लॉन्ग ऑन पर उस्मान पटेल मौजूद थे, कोशिश जरूर की थी लेकिन गेंद हाथों में नहीं समाई, इसलिए थोड़ी सी फील्डिंग में फेरबदल जरूर देखने मिली। इसी बीच अगली गेंद, इस बार शॉर्ट पिच गेंद थी, काफी करारा प्रहार, गेंद डीप बाउंड्री की तरफ, खूबसूरत कैच और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे अंतर शेकी इनिंग की थैंक यू डीजे। अब विकेटों के बीच में राजू गोगा, इन्हें धन्यवाद धन्यवाद. थोडं सन्मान करून घेऊयात आणि नंतर तुमच्याकडे पुन्हा प्रशांत, नितीन आणि उदय तुमच्याकडे पुन्हा एकदा येऊयात. तोपर्यंत आपण सन्मान करणार आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले नवी मुंबईचे लिजेंड खेळाडू अर्थातच तानाजी भोईर काका, ज्यांनी मात्र नवी मुंबईतला बिलॉंग करतात परंतु गेली कित्येक वर्ष मुंबईत येऊन देखील कित्येक स्पर्धा गाजवल्या आहेत. या नवी मुंबईच्या लिजेंड खेळाडूचा सन्मान आयोजक उल्हास मामा कामठे यांच्या माध्यमातून केला जातोय. तानाजी भोईर काका, आपण या ठिकाणी यायचं आहे, सन्मानित केलं जात आहे. नवी मुंबईच्या या लिजेंड दिग्गज खेळाडूला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. उल्हास मामा कामठे या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून युके टायगर चॅम्पियनशिप 2016 मध्ये सन्मानित केलं जात आहे काका. आणि तदनंतर मी आमंत्रित करील आमचे परममित्र आणि मंदार 11 संघाचे कर्णधार, माजी कर्णधार प्रशांत म्हात्रे यांना विनंती करील आपण या ठिकाणी यायचं आहे. क्रिकेटचे चाहते आणि मंदार 11 या दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरातील नामवंत संघाचे कित्येक वर्ष कर्णधार, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित झालात या स्पर्धेची तदनंतर उरण तालुक्यातील उगवता सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि गेली 2 ते 3 वर्ष पावसाळी हंगाम जरी पाहिला तर ज्या जीवित म्हात्रेच्या नावाभोवती फिरला संपूर्ण उरण तालुक्यातील क्रिकेट, त्या जीवित म्हात्रेचा सन्मान, मुळेखंड नावाचं गाव आहे उरण तालुक्यात रायगडमध्ये, परंतु त्या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्या खेळाडूने नेऊन ठेवलंय अर्थातच जीवित म्हात्रे, याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि तदनंतर मात्र सन्मान मी दोघांचा करील. आजचा दिवस ज्या दोघांनी गाजवलेला आहे, आज 2 समालोचक दोघांचा
तर सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत सैजाद यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर सन्मान केला जातोय या समालोचकांचा. अर्थातच खरोखर मंत्रमुग्ध करणारं समालोचन होतं. शहजाद मुंबऱ्याचे समालोचक आज खरोखर या ठिकाणी आले, सर्वांची मनं जिंकून घेतली आणि नक्कीच आपला मनापासून आभारी आहे शहजाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात. आणि तदनंतर आम्हा सर्वांचे लाडके समालोचक नवी मुंबईचा बुलंद आवाज कुणाल दाते सर्वांची मनं जिंकून घेतली आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी उल्हास मामा कामटे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. नवी मुंबईचा हा खरोखर बुलंद आवाज आज मात्र संपूर्ण नवी मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल या सर्व ठिकाणी जाऊन पोहोचलाय. कुणाल दाते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सर्वजण आपण मात्र विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार. तर आणि मी मात्र पहिल्या जसं डावाला सुरुवात होईल घेऊन जातोय, परंतु प्रशांत, उदय आणि नितीन तुमच्याकडे देखील मध्ये मध्ये येणार आहोत. डीजे तयार आहे, तुम्ही तयार आहात का? ओके. तर आणि त्या अगोदर जाऊयात कुणाल दाते. मॅचला सुरुवात होत आहे. उस्मान येतोय फलंदाजीसाठी. पाहूया पहिल्या 2 मॅच मात्र काही अपयश मात्र नक्कीच सता होत असेल उस्मानला, परंतु उस्मान नावाचं वादळ आहे. या वादळाचा तडाखा नवी मुंबईला बसतोय की नवी मुंबईचा संघ आज मात्र भटवाडीवर आपल्या नावाचा ठसा उमटवतोय ते पाहायचंय. ऐकण्यासाठी जाऊयात. धन्यवाद चंदू शेटे, आपने हमें मौका दिया इस मंच पर, हम आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. उसी तरीके से उल्लास मामा कामटे सर का भी हम धन्यवाद करते हैं कि आपने हमें इस प्रतियोगिता में कमेंट्री करने का मौका दिया. धन्यवाद. धन्यवाद चंदू सर. एक मोठा सन्मान तुमच्या माध्यमातून आमचा करण्यात आला. उल्हास मामा कामते, त्याचबरोबर युके टायगर चॅम्पियनशिपचे सर्वच कार्यकर्ते, संयोजक ज्यांनी आमच्यावर सातत्याने प्रेम दाखवलं, मग कपिल गोपाळे असो, खापणे सर असो, जे तेवढे सर्वच आमचे चाहते आहेत, त्यांचा आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये 4च्या मॅच मध्ये तर पहिल्याच बॉलवर चांगला फटका, चेंडू लॉंग ऑनच्या वरून हवेत चाललाय. पाहूया उस्मानने दाखवलंय आसमान, चेंडू सीमारेषा पार. संभाजी जरड साहेब यांच्या माध्यमातून उस्मान पटेल याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. तर अनेक पारितोषिक इथे जाहीर होत आहेत. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. ग्लोरियस कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमा रेषेलगत जातोय, ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र धावा किती मिळतील पाहूया. पंच इशारा देत आहेत, तोपर्यंत 2 धावा उस्मान पळून काढतोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट असेल आणि इथे मात्र 2 धावा मिळतील उस्मानला. आपण पाहू शकाल क्रिकेटचे कलात्मक स्ट्रोक, एक षटकार, त्यानंतर आपण पाहिला होता दुसरा स्क्वेअर लेगच्या दरम्यानचा षटकार आणि त्यानंतर कव्हर ड्राईव्ह. चांगले फटके इथे पाहायला मिळतात उस्मानच्या बॅट मधून. रायगडचा टायगर का संबोधलं जात आहे खेळाडूला? पहिल्या 2 मॅच मध्ये अपयश आणि तिसऱ्या मॅच मध्ये तुफानी हल्ला. आता मात्र बॅकफुटला गेला, बॅकफुट पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमारेषेलगत. पाहूया धावा मात्र मिळतात 1. आठवण मात्र होताना दिसते सचिन रमेश तेंडुलकर यांची. शोएब अख्तरच्या विरुद्ध 2003च्या वर्ल्ड कप मध्ये बॅकफुटला जाऊन पंच केलेला हा फटका, एक विलोभनीय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु धावा कमी पडतायत. धावा मिळतात उस्मान पटेल याला 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 आकड्यावर. 16 आकडा इथे फलकावर लागतोय. अतिशय घातक फलंदाजी, टार्गेट इथे सेट केलंय 73 धावांचं, 73 टू विन. फुलटोस होता, पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, दिशा दिली पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षक भूषण पाटील चेंडू अडवतोय, तोपर्यंत 1 धाव मिळेल इथे उस्मानला. आणि त्याने आम्ही रायगड क्रिकेट त्यावेळेस उल्लेख करतो, त्यावेळेस असं म्हटलं जातं सर्वात जास्त फॅन फॉलोविंग जर कुठल्या खेळाडूचं असेल तर तो म्हणजे उस्मान पटेल. मग तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जेवढे काही फॅन आहेत ते उस्मान पटेलचे सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये तळोजा गावाचा देखील मोठा क्रमांक लागतो. आपण पाहू शकाल खरोखर मुस्लिम बांधव देखील चांगली साथ देत आहेत या स्पर्धेसाठी देखील. आपण पाहू शकाल उस्मानच्या बरोबर या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ताहिर शेठ पटेल यांचं देखील चांगलं आयोजन असतं. तळोजाची टुर्नामेंट, 40,000पेक्षा जास्त प्रेक्षक तिथे दिसतात. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय ओव्हर द विकेट. आता मात्र मिस टायमिंग, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, पहिल्या विकेटचं बदन.
तर पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना धावसंख्या 17 आणि 17वर मात्र खतरा विकेटचं पतन होताना दिसते साजिद बाग 11 तळोजा या संघाचं. पहिली विकेट मात्र तंबूच्या दिशेने बाद झाला होता प्रफुल्ल ठाकूर पप्पू हा खेळाडू आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी संजय सोळंकी यक्को या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. आपण पाहू शकाल एक सोनारीचा पप्पू एक फणसवाडीचा पप्पू या टीम मध्ये खेळताना दिसतोय. नुकताच बाद झालाय तो म्हणजे पप्पू प्रफुल्ल ठाकूर. संजय सोळंकी मागच्या मॅच मध्ये जो कव्हरच्या दिशेने षटकार लगवला होता त्यामध्ये खरोखर नजाकत होती असा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला. उस्मानने मात्र पहिल्याच बॉलवर आसमान दाखवलंय. जशी भूषणने सुरुवात केली होती नवी मुंबईच्या दिशेने तशीच सुरुवात मात्र उस्मानने रायगड संघासाठी केली. प्रेक्षक नजरा लावून आहेत रायगडचे देखील, प्रेक्षक नजरा लावून आहेत नवी मुंबईचे देखील, प्रेक्षक नजरा लावून आहेत अखंड भारताचे देखील या स्पर्धेवर. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू होता बॅकफुटला गेला. जागा बनवली होती स्ट्रोक साठी. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मधोमध मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे भूषण पाटील आडवा आलाय. धाव मात्र मिळताना दिसत नाही उस्मानला. संघाची धावसंख्या स्थिर. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर भावेश पवार. इथे मात्र पंचाकडे अपील केली जाते. स्पष्टपणे नकार मला वाटतं पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. कुठेतरी इनसाइड एज लागली की काय एक डाऊटफुल निर्णय पाहायला मिळतोय. परंतु तटस्थ पंचांची भूमिका इथे शशी साटम सर, त्याचबरोबर कल्याणी घोरपडे सर, PC पाटील सर महत्वपूर्ण योगदान यांनी दिले. मी म्हणेन करुणाकर कोटियन सर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज. बॅकफुटला गेलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र फलंदाज मॅच सुरू होण्याच्या अगोदरच एक प्रश्न विचारण्यात आला होता चंदू शेटे सरांच्या माध्यमातून की कुठल्या टीमसाठी सपोर्ट असेल तुमचा. मी मगाशीच म्हटलं होतं क्रिकेटला नेहमी सातत्याने आपण सपोर्ट करतोय आणि कुठलाही संघ जिंको परंतु मॅच खूप महत्वपूर्ण झाली पाहिजे. क्रिकेटचा इथे विजय झाला पाहिजे. काहीसा तसाच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल कारण एका इकडे जर तुम्ही विचार केला तर गोलंदाजी ही ताकद आहे साजिद बाग 11 या टीमची, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी आहे ठाणे विभागाची देखील. त्याचमुळे की काय सध्या विकेटचं पतन झालंय. दोन गडी बाद धावा मात्र झाल्यात 17. श्याम सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. संदेश पाटील ऐरोली यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. श्याम सर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय संदीप पाटील मॅन फ्रॉम सोनारी. उरण विभागातला हा पप्पू आपल्या समोर असेल कारण मी या पप्पूचा खेळ मुळेखंड नाईट मध्ये पाहिला होता. अतिशय चांगली फलंदाजी त्या स्पर्धेच्या दरम्यान 2015 ची स्पर्धा 2014 ची स्पर्धा सातत्याने आम्ही कव्हर करत होतो. पुन्हा एकदा गोलंदाज बॅकफुटला गेला. पहिल्या चेंडूवर अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू प्रस्थापित होताना भावेश पवार याचं भिवंडी विभागातला हा खेळाडू एका इकडे स्ट्राईक एंडला खेळतोय. फलंदाज पप्पू सोनारीचा तर नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय फलंदाज संजू सोळंकी. यक्कू या नावाने ओळखला जातो हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला. आता मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेला होता. आखू टप्प्याचा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न. पुल इथे मात्र सक्सेसफुल झाला नाही. षटक क्रमांक दुसरं इथे मात्र संपलंय. 2 षटकामध्ये धावा आल्यात 21. तारे गिन गिन याद च ते मैं ता जागर रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. तारे गिन गिन याद च तेरी मैं ता जागर रातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. हो भटवाडीत आल्यानंतर चंदू सर सातत्याने जरूर वेगवेगळे प्रयोग पाहायला मिळतात. मग 8 वाजता सुरू होणारी स्पर्धा असो. मी पाहिलं होतं 2007 मध्ये ललित मोदींनी IPL आणली त्यावेळेस चीर लीडर्स नाचवल्या गेल्या. मुंबई विभागात नवी मुंबई विभागात देखील संजय पाटील अंकल घनसोलीची टुर्नामेंट असते तिथे देखील चेअर लीडर्स डान्स करतात. परंतु तुमच्या इथे वेगळं आहे. चेअर बॉयज इथे मात्र डान्स करतात. त्यामध्ये प्रशांत सर असो त्याचबरोबर उदय असो अतिशय चांगला नृत्य आविष्कार त्यांनी सादर केलाय. मला वाटतं बॉलिवूडच्या ज्या तारका आहेत त्यांना देखील इथे लाजवतील
असा डान्स आपण पाहिलं असेल, सैराटचा झिंगाट. त्या गाण्यावर जो प्रशांतने डान्स केला, खरोखर एक आगळा वेगळा नृत्याविष्कार मी म्हणेन. प्रशांत सर, तुमचं अभिनंदन आणि कौतुक करेन मी या स्पर्धेच्या निमित्ताने. तर गोलंदाज येतोय, तिसरं षटक राजू बोगा. मगाशीच पॉल ॲडम्सची तुलना केली होती या गोलंदाजाच्या बरोबर, आणि तशीच काहीशी वेगळी शैली आहे या गोलंदाजाची. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक, चप्पळ असा क्षेत्ररक्षक भूषण पाटील चेंडू अडवतोय. एकच धाव मिळेल, संघाच्या खात्यात धावसंख्या 22. म्हणूनच मी म्हणतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, कारण या मॅच मध्ये भरपूर काही आहे. कारण गोलंदाजी करणारा संघ नवी मुंबई शिरवणे शिवसेना या नावाने ते खेळतोय, तर एका इकडे साजिद बाग 11 तळोजा हा देखील एक महत्वपूर्ण संघ. उस्मानची विकेट खूप महत्वपूर्ण होती, जो उस्मान 2 मॅच मध्ये फ्लॉप शो पाहायला मिळाला होता, त्याचा मात्र तिसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी फॉर्म येतोय की काय असं पाहायला मिळत होतं. परंतु ती विकेट खूप महत्वपूर्ण ठरली आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 22 वर. 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना फायटिंग, नेट टू नेट फाईट कशाला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, ती मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कारण अशीच परिस्थिती होती नवी मुंबई 11 म्हणजेच शिरवणे शिवसेना या टीमची देखील. कारण भूषणने स्टार्ट चांगला दिला, तो कन्वर्ट करू शकले नाही बाकीचे खेळाडू, आणि उस्मानने स्टार्ट चांगला दिला. पाहूया काय होतंय. बॅकफुटला गेला, चेंडू चाललाय फाईन लेगच्या दरम्यान, चेंडू सीमारेषा पार, आउटफील्ड पास. थँक्यू. सैराटमय वातावरण ज्या नागराज पोपटराव मंजुळ्यांनी मी म्हणेन मंदीच्या कालखंडामध्ये 85 करोडचा गल्ला केला. अजय अतुल यांनी 7 समुद्र पलीकडे जाऊन या संगीतबद्ध हे गीत केलं. असं गीत तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय, खरोखर डीजेचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे एक संघ महत्वाचे असतात, खेळ महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे डीजेची देखील महत्वपूर्ण भूमिका. पुन्हा एकदा गोलंदाज बॅकफुटला गेलाय, पंच केलाय कव्हर पॉइंटच्या दरम्यान, तिथे रवी मात्रे डायरेक्ट हिट इथे क्रुशियल ठरला असता. फेकी होते, एकच धाव इथे मात्र पूर्ण करताना दिसत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एका धावेवर संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. हेड टू हेड फाईट इथे पाहायला मिळते, नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच, क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. पण पाहिलं असेल दोन्ही बाजूने चांगले खेळाडू, चांगला संघ प्रस्थापित केलाय. एका इकडे मी कौतुक करेन किरण मेहर यांचं, तर एका इकडे मी कौतुक करेन साजिद भाई यांचं देखील. कारण दोन्ही संघ अतिशय चांगले संघ प्रस्थापित झालेत या टुर्नामेंटचा विचार केला तर. पहिला दिवस, शेवटची मॅच. हे षटक क्रमांक सध्या 3. राजू गोगा गोलंदाजी करतोय, समोर फलंदाज आहे संजय सोळंकी. अप्रतिम गोलंदाजी, पंचाकडे अपील. LPW पायचीच्या रूपात फलंदाज संजय सोळंकी. बॅक टू दी पॅव्हिलियन. डीजे या. डीजे थँक्यू. हा देखील चित्रपट नागराज पोपटराव मंजुळे यांचा फॅन्ट्री पहिला चित्रपट, आणि त्यात देखील अजय अतुल यांचं हे संगीत. आणि संघाची धावसंख्येवर जर तुम्ही लक्ष दिलं तर धावा जाऊन पोहोचतात 27 धावसंख्येवर. मी मगाशीच म्हटलं होतं ही मॅच अतिशय चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल याच्या शंका नाही. कारण प्रेक्षक मोठ्या संख्येने खूप लांब लांबवरून आलेत. तळोजाचे प्रेक्षक आपल्या नजरेत सातत्याने पडतायत. आपण पाहू शकाल रायगडचे प्रेक्षक इथे आलेत, उरण विभागातले प्रेक्षक आलेत, नवी मुंबईचे प्रेक्षक आलेत, ठाण्याचे प्रेक्षक आलेत, मुंबईचे प्रेक्षक आलेत, पुण्यावरून देखील प्रेक्षक आलेत, जुन्नरचे देखील प्रेक्षक सकाळीच इथे मान्यवर उपस्थित होऊन गेलेत. राजगुरुनगर पुणे इथून देखील काही प्रेक्षक आलेत. म्हणजेच ही स्पर्धा किती लांबपर्यंत दूरवरपर्यंत जाऊन पोहोचली याच्यावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल. जे युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुळलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण महेंद्र खिल्लारी असे व्यक्तिमत्व आहेत, ते सातत्याने हे टुर्नामेंटवर लक्ष ठेवून असतात, जी लाईव्ह टुर्नामेंट दाखवली जाते. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. राजू बोगा याची डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी अप्रतिम षटक
इथे प्रस्थापित होताना संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 27 धावांवर. टार्गेट आहे 73, 73. 8 षटकांचा खेळ आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी केली. डावखुरा फलंदाज सध्या सज्ज होतोय योगेश पवार. डी.वाय. पाटील संघाचं देखील प्रतिनिधित्व करतो हा खेळाडू. लेदर क्रिकेट अतिशय चांगल्या प्रमाणात खेळताना आपण सातत्याने पाहिलंय आणि शुभेच्छा असतील याच्या पुढच्या प्रवासासाठी. रणजी ट्रॉफी महाराष्ट्र अतिशय चांगलं योगदान दिलंय या खेळाडूने. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ करतोय योगेश पवार. पुन्हा एकदा येतोय गोलंदाज. चांगला फटका बॅकफुटला गेलाय. पंच केला होता. ताकद झोकली होती परंतु पंचांचा इशारा येतोय नो बॉल. दुसरी धाव धोक्याची असू शकते योगेश पवार साठी आणि इथे मात्र काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण होता. अखेर दुसरी धाव पूर्ण होताना दिसते. 2 धावा संघाच्या खात्यात +1 नो बॉलची संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावा झाल्यात 30. 30 नो बॉल. फ्री हिटची मेजवानी असेल, पर्वणी असेल. मगाशीच मी म्हटलं होतं लग्न सराईला देखील काहीशा दिवसानंतर सुरुवात होताना दिसेल. आहेर असेल. पाहूया या आहेराचा कितपत चांगला योगदान, चांगला फायदा घेतोय योगेश पवार. फ्री हिट बॉल तुमच्या समोर. गोलंदाज येतोय राजू गोगा. लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस दिशा बदलून चांगला फटका इथे पाहायला मिळतोय योगेश पवार. ब्रँडेड हिट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तुझी चिमणी उडाली. डीजे थँक्यू. आनंद शिंदेचा हा बहरदार आवाज आपल्या समोर. डीजेच्या माध्यमातून 3 षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. 3 षटकामध्ये धावा आल्यात 36. 36 धावसंख्येला आकार येताना दिसतोय या तिसऱ्या षटकामध्ये. नाराज देखील दिसला थोडासा यष्ट्यांच्या मागे माजिद बलोच, ज्या वेळेस फ्री हिटवर षटकार लागला. आपण पाहिलं असेल फ्री हिटवर विकेट मिळवलेत. या स्पर्धेमध्ये फ्री हिटवर षटकार लागलेत, चौकार लागलेत. अशी एक पर्वणी असलेली स्पर्धा आपल्या समोर. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. षटक क्रमांक घेऊन येतोय 4. समोर फलंदाज येतोय पुन्हा एकदा संदीप पाटील. पप्पू मॅन फ्रॉम सोनारी खेळण्यासाठी सज्ज होईल. रायगड विभागातले प्रेक्षक सातत्याने आपल्याला युट्यूबशी जोडतात. त्यांचं हार्दिक स्वागत. कालच झालेल्या सातारा फोसेगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रतीक 11 पुणे, डिंगडॉंग पुणेच्या विरुद्ध अतिशय चांगली फलंदाजी केली. त्याच्या स्पर्धेमध्ये मात्र योगेश पवार या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाज हे किताब पटकावलंय. म्हणजेच एक मातब्बर संघ खेळतोय. कॉन्फिडन्स खूप हाय आहे. गोलंदाज सज्ज होतोय इम्रोज खान आणि समोर असेल संदीप पाटील. फुलटोस होता, त्याला दिशा दिली. ड्राईव्ह केला चेंडू वायडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा पार. 4 रन. तर 40 धावा इथे पूर्ण झाल्यात. अजूनही 33 धावांची आवश्यकता असेल. 73 धावांचं टार्गेट. 29 बॉल असतील. बॅकफुटला गेला. अतिशय देखना ग्लोरियस स्ट्रोक. टाळ्या वाजल्या पाहिजे या स्ट्रोक साठी. संदीपच्या बॅट मधून खणखणीत चौकार. स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय देखना स्ट्रोक, क्रिकेटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचते. 44. इम्रोज खान थोडासा मागडा ठरतोय या मॅच मध्ये. आता मात्र चांगली लाईन, चांगली दिशा, दिशेवर नियंत्रण, अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. पूर्णपणे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय. फुलर लेनचा चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा कम करण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना समोर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय इम्रोज खान. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी
आता मात्र सुरेख लाईन चेंज ऑफ पेस. या अगोदरचा चेंडू जास्त वेगाने टाकला होता, यावेळेस मात्र पेस कमी केला, दिशेवर नियंत्रण ठेवलं. इथे मात्र बॉलवर बोट फिरवली गेली. या खूप महत्वाच्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस वेगवान गोलंदाजी करतात त्यावेळेस बॅट्समनला कुठेतरी डाऊट असतो मनामध्ये की पुढचा चेंडू देखील त्याच वेगाने येईल. यावेळेस मात्र गती परिवर्तन. पुन्हा एकदा इम्रोज खान. आता मात्र चांगला ड्राईव्ह चेंडू हवेत आहे कव्हरच्या दिशेने, इनसाइड आउट. चेंडू सीमारेषेलगत. पाहूया पंचांचा इशारा. फॉरन आहे क्लास. थँक्यू. 48 धावा. क्रिकेटचा क्लास इथे संदीपच्या बॅट मधून. पप्पू सोनारीचा हा खेळाडू मी मगाशीच उल्लेख केला होता, एक मातब्बर खेळाडू. पुन्हा एकदा गती कमी केली. यावेळेस मिडविकेटचं क्षेत्र निवडलं होतं पप्पू याने. एक धाव मिळेल. दुसरी धाव घ्यायची आहे इथे. कॉलिंग नव्हतं, रनआउटची संधी. सुट्टे की काय, आणि तसंच झालंय मी म्हणेन. ताळमेळ नव्हतं, कॉलिंग नव्हतं दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. इथे क्रिकेटची आत्महत्या झाली असती. म्हणूनच म्हटलं जातं अनिश्चितेचा खेळ म्हणजे क्रिकेट, आणि तसं काहीसं घडलं नाही. षटक मात्र चौथं इथे संपलंय. 4 षटकामध्ये धावा झाल्यात 49. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तर 24 चेंडू 24 धावा. पण पाहू शकाल 24 चेंडू बॉल टू रन. 24 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल. या स्पर्धेमधला आमचा प्रवास इथे संपलाय. मी या स्पर्धेतून प्रेक्षक आपली रजा घेतोय. धन्यवाद. आणि पुढचं समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर, मुंबईचा बुलंद आवाज चंदू शेटे यांना. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. एकदा जोरदार टाळ्या कुणाल दातींसाठी झाल्या पाहिजेत आणि शहजाद साठी झाल्या पाहिजेत. आजचा दिवस या तुफानी फटकेबाजी जशी मैदानात झाली तशी समालोचन कक्षात देखील झाली. वा, सर्व तमाम भटवाडीकरांची, घाटकोपरकरांची आणि मुंबईकरांची तुम्ही दोघांनी मन जिंकून घेतली. तर जाऊयात युके टायगर चॅम्पियनशिप 2016. पहिलं पर्व जर पाहिलं तर सँडी SP दादर या संघाने पहिल्या पर्वात विजेतेपद जिंकलं होतं, आणि दुसरं पर्व जर पाहिलं तर शिवशक्ती पाले अंबरनाथ या संघाने विजेतेपद जिंकलं होतं. आणि तिसऱ्या पर्वामध्ये आजच्या दिवसातून मात्र अंतिम 3 मध्ये कोण जाणार त्यासाठीचा सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. तर सोनारीचा पप्पू अर्थातच संदीप पाटील आपल्या बॅट मधून आपला क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. उरण क्रिकेटचा सुपरस्टार अर्थातच संदीप पाटील उर्फ पप्पू सोनारी फलंदाजीसाठी सज्ज होतोय. या अगोदरच्या ओव्हर मध्ये मात्र कलात्मक फटके पाहायला मिळाले. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली जाते. पंचांनी अपील फेटाळलं. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. लेगबाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. तमाम प्रेक्षक मात्र या ठिकाणी नवी मुंबई असेल. आज मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. खेळाडूंनी देखील प्रेक्षकांना निराश केलं नाही, त्यांची देखील मन जिंकून घेतली. चांगले षटकार, चौकार, उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आजचे आमचे 2 पाहुणे समालोचक त्यांनी तर मात्र त्यावरही देखील कळा चढवला, सर्वांची मन जिंकून घेतली. तर नक्कीच युके टायगर चॅम्पियनशिप आज पहिला दिवस अप्रतिमरित्या पार पडला. तर मी कौतुक करेल आमच्या स्वयंसेवकांचं देखील. हो, पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. त्यानंतर मात्र एसटी रक्षक शाहीदच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. षटक क्रमांक 5 सुरू असताना भावेश पवार याचं कोण जाणार अंतिम 3 मध्ये त्यासाठी चालू असणारा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. टेनिस क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र रबर बॉलचा हंगाम सुरू होतो, परंतु दसऱ्यापासून टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू होतो. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग, व्हाईट बॉल, स्वैर चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून, आणि नो बॉल या ठिकाणी घोषित दिला जातोय. आणि फिल्डिंग पोझिशन चुकीची होती आणि पंचांनी ते नक्कीच पकडलाय. नो बॉल दिलं जाईल आणि फ्री हिट देखील असणार आहे या ठिकाणी. चुका आणि चुका, परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नो बॉल पंचांनी घोषित केल्या पंच शशी साटम यांनी, आणि एक धाव मिळते. सुरेख फटका मारला जातो. योगेश पवार रणजीपट्टू त्यांच्या बॅट मधून निघतोय. एक आकर्षक फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार, मॅन फ्रॉम पेन. या जिल्हा वाईज क्रिकेटने मात्र कुणाला जवळ आणलंय. नरेश टोंबरे खोपोली,
पनवेलचे खेळाडू आहेत उस्मान पटेल, पनवेल तालुक्यातील खेळाडू आहे. सोनारीचा पप्पू प्रफुल्ल ठाकूर, विश्वजित ठाकूर, उरणचे पाहायला मिळत आहेत. अलिबागचा शिरू, पेनचा योगेश पेनकर. तर मोठा फटका, बिग हिट, बिग 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 हिट. योगेश पवार ब्रँडेड फटका, सीमारेषा बाद फटका. भाई चेहऱ्यावर मात्र हास्य असणार आहे. उस्मान पटेल चेहऱ्यावर हास्य असणार आहे आणि देखते है आज की शाम किसके नाम. सुरेख फटका, पुन्हा एक अफलातून फटका. योगेश पवार प्रतिम फलंदाजीचे या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतोय आणि दर्जेदार फटके या ठिकाणी दाखवून देतोय. जबरदस्त फटकेबाजी आणि आणखीन 7 धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 धावांवर. अजूनही 6 धावांची काल मात्र डिंगडॉंग पुणे संघाच्या विरुद्ध साताऱ्यामध्ये केलेली तडाखेबंद फलंदाजी आणि आज मात्र त्याची ऍक्शन रिप्ले देखील पाहायला मिळते. आता मात्र एक वेगळा चेंडू पाहायला मिळाला. तर अप्रतिम कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. साजिद बागिलेहून तळोजा संघाची सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून आभारी आहे. आजच्या प्रमाणे उद्या देखील सकाळी 8 वाजता या ठिकाणी सामन्याला सुरुवात होणार आहे. आजच्या प्रमाणे उद्या देखील आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. क्रिकेटच्या बरोबर बरंच काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लाजवाब क्रिकेटचं आयोजन युके टायगर चॅम्पियनशिप उल्हास मामा कामटे यांच्या माध्यमातून. अकुटप्याचा हा चेंडू बापू फ्रॉम सोनारीच्या बॅट मधून निघालेला फटका, 1 बाउन्स चौकार. मंदार आणि पाहुयात एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आज की शाम उस्मान पटेल के नाम या ठिकाणी रायगडचं नाव या आजच्या दिवसावर कोरलं जात आहे. रायगड रायगड आणि रायगड. DJ Kiran and पारितोषिक बाकी आहेत. आजचा प्लेअर ऑफ द डे तर शिरवणे संघ आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आजचा प्लेअर ऑफ द डे बाकी आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. तर आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे या ठिकाणी मी घोषित करतोय ज्याने आजचा दिवस गाजवला. DJ Kiran and आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सदाबहार फलंदाजीने सर्वांची मनं जिंकणारा संदीप पाटील उर्फ पप्पू सोनारी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय.
साजिद भाई यांच्याकडून पप्पू आणि योगेश या दोघांसाठी देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. योगेश आपण पण यायचं आहे या ठिकाणी आणि संदेश पाटील आपण मला भेटायचं आहे आणि जयेश पाटील आपल्यासाठी या ठिकाणी पारितोषिक आले 200 रुपयाचं आपण घेऊन जायचं आहे. तसेच आपल्यासाठी संतोष मडवी आपल्यासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मॅन ऑफ द मॅच तर अप्रतिम कामगिरी केली आणि जी नेत्रदीपक फलंदाजी आणि म्हणतात ना क्रिकेटचा खरा क्लास पाहिजे असेल तर जास्त षटकांच्या मॅच ठेवाव्या लागतात आणि आम्ही 8 षटकांची आणि पप्पूची लाजवाब खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. तर पप्पू काय म्हणशील तुझ्या या वादळी खेळीबद्दल? एवढंच बोलेन की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, आमच्या साजिद अलींनी आम्हाला इथे खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळे आमचं गेम चांगलं उचललं आणि ज्या सकाळी लवकर मॅच झाली त्याच्यामुळे खूप बरं वाटते. तर आणि काय या जिल्हा वाईज क्रिकेट बद्दल काय म्हणाल आणि आमच्या टायगर आणि आमच्या भटवाडीच्या प्रेक्षकांबद्दल देखील? जिल्हा वाईज टुर्नामेंटबद्दल तर मी बोलेन की ह्या टुर्नामेंट अप्रतिम आहेत. आता सगळीकडे अशाच खेळाव्या कारण सगळ्या मुलांना खेळायला याच्यात चान्स मिळतं. नवीन नवीन चेहरे समोर येतात आमच्यासारखे आणि भटवाडीचे जे प्रेक्षक आहेत ते फुल एन्जॉय करतात. धन्यवाद. आणि पप्पू आगामी तुला स्पर्धेसाठी देखील तर सुयोग स्पोर्ट दापोली चे देखील मात्र या ठिकाणी मालक आलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर मी शेखर पेडणेकर सरांना विनंती करील सुयोग स्पोर्ट दापोलीचे सुहास म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर उस्मान या ठिकाणी आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच योगेश पवार आपण आपल्यासाठी देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जयेश पाटील आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे. संदेश पाटील कुठे आहेत मला भेटा ना. हा उस्मान जयेश